काय चहा बनवला? हा असा चहा बनवला का? चहा पण येत नाही का तुम्हाला बनवता? चहा पण करता नाही येत का तुम्हाला? तर चहा पण मी शिकवायचा का तुम्हाला कसा करायचा म्हणून? काऊन चांगला नाही केला काय? असंच तर करत होतो मी. हा कैलासचे बाबा किती आवडीनं पितात हातचा चहा. हातचा चहा एक नंबर आहे म्हणते, आणि तू म्हणतो चहा चांगला नाही केला. काऊन काय कमी पडलं त्याच्यामध्ये? सगळं तर टाकलं मी, व्यवस्थित तर टाकलं ना सगळं. कमी नाही पडलं, जास्त पडलं. यात साखर किती टाकली तुम्ही? एवढी साखर राहते का चहात? असा करतो का चहा कोणी? असा करत असते का चहा? एवढी साखर टाकते का चहामध्ये? डायबिटीज करायची आहे का मला? एवढा गोड चहा नसते पित मी. मला थोडा फिक्का चहा वाजतो. एवढा गोड केला चहा की दुसरं काही गोड खायची इच्छाच नाही होणार. एवढा गोड चहा करत असते का कोणी? घ्या चहा नाही, आणि यात दूध टाका. नाही, हा चहा फेकूनच द्या तुम्ही. हा चहा फेका आणि माझ्यासाठी दुसरा चहा करा. कमी साखरेचा, समजलं? माझ्यासाठी कमी साखरेचा चहा करायचा. तुम्हाला गोड चहा आवडतो ना? तुम्हाला गोड चहा प्यायचा आहे ना, तर माझ्यासाठी अलगून वेगळा चहा करायचा. जास्त साखर नाही टाकायची माझ्या चायमध्ये, समजलं? काय एवढाही गोड झाला का? लोक तर याच्यापेक्षा गोड चहा पितात. मी तरी कमीच साखर टाकली. मी म्हटलं तू गोड नसेल पेत म्हणून. एवढाही गोड नाही पाहिजे का? पुरं फिक्काच पाहिजे का? मग टाकतच नाही त्याच्यापेक्षा साखर. दूध, चहापत्ती तेवढंच टाक ना बस. फक्त गोड फ्लेवर आला पाहिजे चायमध्ये. गोड असा फ्लेवर आला पाहिजे. एकदम गोड चाय नाही पाहिजे मला गोड चाय नाही आवडत, आणि मी पीत पण नाही. डायटिंग चालू आहे माझी. माझ्या का डायटिंगची बँड वाजवायला आलाय का तुम्ही? मला वेगळा चाय करून द्या. वेगळा चाय करायचा, पियाचा मला. हो आण दे बापा, दे. काय एवढी बोलतो? आण दे. दुसरा चहा देतो बनवून. 1 महिना काढायचा आहे बापा मध्ये कठून. दे, आण दे. हो घ्या, आणि दुसरा चहा द्या मला लवकर करून. हो आण बापा, दुसरा चहा देतो तू. कैलास, हे असं मला पटणार नाही बा. हे असं मला मी पाय बा, मी सप्पा सांगतो. मी गोड लाडी गोडीनं मी मनात कपट ठेवून मी राहणार नाही बा. मी राहतच नाही मनात कपट ठेवून. जे मनात आहे ते मी बोलतो बा. कैलास, तुला पटन तर ठीक, तू वाईट म्हणशील तर चालते, पण मी मनात कपट नाही ठेवत. हे असं मला चालणार नाही बा. हे नखरे, हे असे नखरे मला चालणार नाही बा. कैलास, आता सांगतो तुला. काऊ नाही? काय झालं? कोण केले नखरे? काय झालं? कावेरी काही बोलली का तुला? सांग मला, काही बोलली असं तर तसं सांग मला. हो कावेरी, आता चहा दिला तिले तर केवढं सगळं तिनं सुनावलं मला. का मी तुम्हाला चहाही बनवता येत नाही का? मी असा गोड चहा पित नाही. आणि तुम्हाला चहाही बनवणं मी शिकू काय? मी काय म्हणते, डायटिंग करतो मी, आणि बँड बाजवाले आल्या काय? म्हणजे मी काय जबरदस्तीने आले का इथं? मला रावाले घरदार नाही का? मला खावा पिवाले मला अनाज नाही काय? तर मी इथं तिच्या घरी, तिच्यापाशी, तुझ्यापाशी रावाले जबरदस्तीने आली मी. तर मला डायटिंगचा बँड वाजवायला आल्या म्हणते तुम्ही. मी शिकू काय म्हणते? म्हणजे ते काय माझी सासू आहे काय? अशी बोलते ते. तिले पाय बा, तिले आवरून धर. हे असं बोलणं, हे असे नखरे मला पटणार नाही. आता तूच सांग, तू पेला ना चहा? लय गोड झालता काय? लय गोड झालता चहा? जाऊ दे ना आई, राहू दे ना. तू लक्ष नको देऊ ना तिच्या बोलण्यावर. तिचा पाय दुखते ना, तर त्याच्या यानं तिचा दिमाग खराब झालाय, तर म्हणून ते कायच्या काही बोलते, कशीची कशी बोलते. आई तू लक्ष नको देऊ. तू आनंदानं राह फक्त. तू काही दुसऱ्याच्या घरी नाही, तू तुझ्या पोराच्या घरी आहे. तिच्यावर लक्ष देऊ नको तू. तिचं दिमाग थोडंसं खराब झालं, आणि ती खरंच एवढा गोड चहा नाही पित आई. गोड तर मला तर ठीक आहे, चालून जाते, पण तिला एवढा गोड नाही चहा चालत. तिला थोडासा फिक्का करत जाय. मग आता तिच्यासाठी अलग चहा बनवून आपल्यासाठी अलग चहा बनवू काय? म्हणजे अलग स्वयंपाक करू काय? तिचं काय घाव आहे का तिला पायामध्ये अंदर? फक्त हड्डीच टिचली आहे ना, त्याला काय झालं एवढं मोठं त्याच्यासाठी? तर तिच्यासाठी अलग स्वयंपाक करू आता? घाव राहिला तर ठीक आहे बा. घाव नाही आहे ना, फक्त हड्डी तुटली होती ना, त्याच्यासाठी अलग स्वयंपाक करायची काही गरज नाही. आणि हे पाय, आता तिच्यासाठी अलग चहा बनवून माझ्यासाठी अलग, आपल्यासाठी अलग चहा बनवू काय? किती कामं होईल मग मला एकटीले? 4 जणांचे कामं म्हणजे काय कमी होते काय? आली तवाची तर करूनच राहिली बापा. आई तू कायले एवढं ध्यान देतं? तिचं थोडंसं संतुलन बिघडलं म्हणून ती तशी बोलली, नाही तर नाही बोलली असती. कुठे गेले? इकडे या. कुठे आहे म्हटलं? इकडे येता का? हो आलो. तू नाही, तू कशाला येतो? तुझ्या आईला पाठव. पाय, इले आई म्हणाले काय झालं होतं? हो म्हणते. कुठे आहे तुम्ही? इकडे येता काय? हो म्हणजे मी काय कोण होय? हिची काय कामवाली होय का मी? कैलास पाय ग तू पाय. आता तिचं बोलणं सुधरून टाकतो, नाही तर मी राहणार नाही. मग मी इले आई म्हणाले काय झालं? आई इकडे या असं म्हणाले काय झालं इले? काय म्हणते? हो. आणि मग तू म्हणला तर काय म्हणते? तुझ्या आईले तुले तू करते. कैलास पाय ना जरासा, बोल ना जरासा तिले काहीतरी. तू तर बोलतच नाही बिलकुल. बैलच बनला का काय? तर येता का इकडे? जाय आई, काय म्हणते तर ऐकून ते काय म्हणते तर. तुला म्हटलं मी लक्ष नको देऊ तू. हो येतो या लवकर. काय बोल? ठेवला चहा, ठेवला तुझ्यासाठी. देतो आणून. गरम होऊ दे, देतो आणून.
अर्धा चमचा टाकला हे चापत्ती म्हणतो काय म्हणते आपलं ते ना मी बोल साखर अर्धा चमचा टाकली चालेल ना मग फिक्का लागला नको म्हणजो. ठीक आहे चालेल मला चहा तर द्याच आणि ते बरोबरच केलं तुम्ही हाफ स्पून चहा साखर टाकली तर मला तसाच चाय आवडतो मला जास्त गोड नाही. आणि हे बघा तुमचं लक्ष नाही का इथे काल बसले होते ना कैलासचे बाबा इथे बसले होते ना काल तर इथे चेअर टाकली तर ही चेअर उचलून जागेवर ठेवा जिथे होती तिथे ते पण तुम्हाला कळत नाही का. माझ्या रूम मध्ये चेअर कशाला आहे ही तुम्ही आले तेव्हा होती का नाही ना. वस्तू तिथली तिथेच राहायला पाहिजे. बघा घर बघा माझं तुम्ही आल्या तर माझं घर कसं क्लीन आहे ना. वस्तू इकडे तिकडे बट पडल्या का नाही ना क्लीन आहे ना बस तसंच राहिलं पाहिजे माझं घर क्लीन राहिलं पाहिजे. 8 दिवस झाले कैलासनी जसं क्लीन घर होतं ना तसंच ठेवलं तुम्ही पण तसंच ठेवा. उचला ते चेअर आणि तिच्या जागेवर नेऊन ठेवा बाल्कनीत तिकडे. कैलासचे बाबा काऊन तो कोणी नाही लागत का कैलासचे बाबा म्हणतो मी म्हणतो बाबा कैलासचे बाबा तू कैलासचे बाबा म्हणतो काय बाबा म्हण नाही तर मामाजी म्हण. माझे बाबा फक्त एकच आहे माझी आई एकच आहे माझे बाबा एकच आहे. हो घ्या उचला ती चेअर जास्त फिलॉसॉफी मला नको सांगू. ती चेअर उचला आणि बाल्कनीत नेऊन ठेवा आणि लवकर चहा द्या मला. असं फिलॉसॉफी तुले नाही सांगू. ठीक आहे समजलं मला. तुले बी आणि कैलासले बी मले तुम्ही सीध्या बोटानं जागेवर येणारे नाही तुम्हाला जागेवर आणण्यासाठी बोट हे कोडं करावंच लागेल मला. हो ठेवतो ना ठेवतो मला बी समजते. माया घरी आली तो तू तर माया बी घर कसं साफसुथरंच होतं का नाही गंदवाडा होता का मा घरामध्ये. ठीक आहे तुमचं तुमच्या जागेवर माझं माझ्या जागेवर उचला ती चेअर आणि न्या आणि मला लवकर चहा द्या. हो देतो हो. आई खुर्ची घेऊन कुठं चालली राहू दे ना. कावेरी म्हणते ना मा रूम मध्ये खुर्ची काऊन आहे म्हणते हे चिठ्ठी तिथं नेऊन ठेवा म्हणते. मला त्याच्यावर 2-3 गोष्टी सुनावल्या बापा. माय घर साफसुथरं आहे म्हणते तुम्ही मा घराला गंदवाडा नको करा म्हणते मा घरामध्ये म्हणते. हो बाल्कनीत नेऊन ठेवा म्हणते खुर्ची म्हणते जिथं होती तिथं म्हणते. कैलासचे बाबा बसले होते म्हणते काल तर इच्छी इथंच आहे काय म्हणते खुर्ची असं म्हटलं तिनं आणि नेऊन ठेवा म्हणते तिकडे म्हणते तर म्हणून बाल्कनीत नेऊन ठेवून राहिली खुर्ची. हो आई हो तिले जरासही असं वस्तू इकडे तिकडे पसंत नाही तिले. जिथची वस्तू तिथंच ठेवणं तिले पसंत आहे. नीटनेटकेपणा नेऊन ठेव आणि दे मी नेऊन ठेवतो. नाही राहू दे मी ठेवतो ना बस ना तू बस. मी कायच्यासाठी आली आहे इथं कायच्यासाठी आली मी काम करायसाठीच ना ठेवतो ना मग मी. आई अशी काऊन बोलतो काम करायसाठीच काय ठेवतो ना मी ठेवतो. तू काय काळजी करतो ठेवतो मी. आता चहा नेऊन देतो ना तिले. आता फिक्का तो गोड चहा झालता म्हणे तो फेकून दिला. आता फिक्का चहा ठेवला तर फिक्का चहा नेऊन देतो तिले. अजून काही सांगणच मग ते तर मग अजून काही करन मग. हा हो आई तिला विचारून बनवत जाय तिला विचारून करत जाय जे काही करायचं असलं जशी म्हणते तसं कर. हो तिला शिस्तीबाज आहे. हो शिस्तीवान नीटनेटकेपणा तिले पाहिजे. हो ठीक आहे ना मी तर तशीच आहो. मला नीटनेटकेपणा पाहिजे शिस्तपणा पाहिजे मी तशीच आहो. माझ्यासारखी माही सून नाही का आम्ही दोघी सासू सुनासारख्याच झालो नाही का कैला. हो आई बरोबर आहे तू. मंजुळा मी निघतो मग. कैलास मी निघतो मग आता. हो निघा तुम्ही इथं काही तुमचं काम नाही. हो निघा मग मी म्हणून तवा मला नेवाले घेवाले येऊन जाता नाही तर मी माझ मनानं येऊन जाईन मी. चला बाबा मी सोडून देतो तुम्हाला रेल्वे स्टेशनवर. रेल्वे स्टेशनवर सोडून देतो काय बसून देतो गाडीत बसून देतो आई बाबाला गाडीत बसून देतो. चला बाबा. हो गाडीत बसून देतो का मी म्हणतो का रेल्वे स्टेशन मध्येच नेऊन सोडून देतो काय बाबा. हे दिवस एवढे खराब नाही आले अजून आमच्यापर्यंत रेल्वे स्टेशन पर्यंत सोडून द्यायची तू. बरं मग मंजुळा चल मग येतो मी आणि पाय मग सांभाळ बरोबर. हो मी आता बरोबर सांभाळतो. तुम्ही तुमचं सांभाळजा तिकडे बरोबर खाणं पिणं घरी करत जा. हो माय काय टेन्शन नको घेऊ मी करतो बरोबर माय. चला बाबा. हो चल. कुठे आहे नाही आहे त्या रूम मध्ये असणार. कैलास नाही गुपचूपच राहतो. काय म्हणते काय बोलते हो बोल आता बोल. नाही तू म्हणत होतीस ना की तुला हेल्परची गरज आहे म्हणून. हो गरज तुझ्या होती मला हेल्परची गरज होती मला. माझी पहिली हेल्पर ना काय माहिती काय झालं काय नाही तर पगार वाढून मागत होती. 4,000 5,000 मागवत होती 5,000. मग तू सांग ऋतुजा 5,000 द्यायला परवडलं असतं का मला. आम्ही इंदी राहतोच किती घरामध्ये दोघं जण दोघाचे 5,000 मागत होती ती. तर म्हणून तिला मी सोडलं. मी सोडलं आणि ती पण म्हणे मी नाही येत म्हणे. म्हटलं जा नको येऊ नाही येत तर. आणि अचानक माझ्या पायाला लागून गेलं मी पडले.
मी पडायच्या अगोदरच ती सोडून गेली. तर म्हणून मी तुला म्हटलं होतं की मला हेल्परची गरज आहे म्हणून. पण आता नाही मला हेल्परची गरज. का ग आता का गरज नाही तुला हेल्परची? मिळाली का तुला हेल्पर? हो ग हो, तसंच समज. हेल्पर मिळत नव्हती ना मला, मेड मिळत नव्हती मला. मी सर्वांना सांगून ठेवलं होतं पण मिळत नव्हती. आणि कैलासला पण म्हणजे भारी पडत होतं काम घरचं करणं आणि मग ऑफिसला जाणं, त्याला खूप महागात पडत होतं. तर म्हणून मग मिळत नव्हती. तर मग माझ्या कैलासने त्याच्या आईला बोलावून घेतलं. तर त्याची आई आली आहे आणि त्या करतात, सर्व करतात त्या. एका जशी मेड करते ना, हेल्पर करते, बस तसंच. आणि ते पण बिना पगार नाही द्यायला लागत त्यांना. ते पण माझा फायदा झाला. असं म्हणजे मी काय बिना पगाराची कामवाली नाही. आता दाखवतो इले इंगा. हे सगळं रेकॉर्ड करा लागेल मला आता हिचं बोलणं. अजून तर बोला ना शे डबल, अजून रेकॉर्डच करतो मग कैलासले सांगतो. तसा माझ्या जबानवर तो विश्वास नाही ठेवणार. नाही ग कावेरी, कसं बोलते ग तू? तुझी सासू आहे ना, त्या तर प्रेमाने करतात. तू त्यांना मेडच्या जागेवर नको ठेवू. त्या तुझ्या सासू आहे, मेडच्या जागेवर असतात. आणि सासू आई आपल्या रिलेटिव्ह आपल्या जागेवर असतात. त्यांना तू मेडच्या जागेवर कशाला ठेवतेस? त्या प्रेमाने करतात ना, प्रेमाने आल्या ना त्या. कैलासने बोलावलं आणि त्या आल्या ना प्रेमाने, ते प्रेमाने करतात ना तुझं, तर मग तू त्यांना मेडच्या जागेवर कशाला ठेवते? हे चुकीचं आहे हा तुझं कावेरी, चुकीचं आहे. तुला पाहिजे ना मेड, तर बघितली ना मी तुझ्यासाठी मेड बघितली मी. अगदी 3,000 मध्ये ती तुझं पूर्ण काम करून देईल. सांग तुला पाठवू का तुझ्या घरी? तू तिच्याशी बोलणं करून घे. काही चुकीचं नाही ऋतुजा, अशा लोकांसोबत असंच करायला पाहिजे. मेडच्या जागेवरच आहे माझी सासू. मी तर माझी सासू नाही मानत, माझ्या नवऱ्याची आई हो मेडच्या जागेवरच आहे. मला तर मेडच्या जागेवरच आहे त्या. समजलं का ऋतुजा? तुम्हाला जास्त तत्वज्ञान नको सांगू. हा ठीक आहे ना? पायातली चप्पल ना पायातच घालावी लागते, डोक्यावर ठेवा नाही लागत. डोक्यावर ठेवली म्हणजे ना ते चप्पल स्वतःला ताज समजते. ठीक आहे, एवढं लक्षात ठेव. म्हणून त्यांना त्यांच्या जागेवरच ठेवायला हवं. आणि मला हे बघ, आता मला मेडची गरज नाही आहे. माझ्या सासू करतात त्या गेल्यानंतर मग बघेन मी. ठीक आहे मग तुझी इच्छा. नाहीतर मस्त छान मेड आहे, काम वगैरे एकदम छान करते ती. आणि त्रास बिलकुल नाही तिचा. 3,000 मध्ये करून देते ती. स्वयंपाक, झाडू, पोछा, बर्तन सर्व करून देते. तू नाही म्हणते तर ठीक आहे मग बघा. हो गरु तुझ्या ठीक आहे. खूप मिळतात अशा मेड, खूप मिळतात. आता आहे माझ्या घरी आहे, सगळं व्यवस्थित होते. फक्त मी बोलायला पाहिजे. मी बोलली की लगेच काम होते. चल ठीक आहे, बाय, ठेवते. ओके बाय. अशी आहे मग माई सून. मले सासू नाही समजत. मा नवऱ्याची आई म्हणजे तिच्या नवऱ्याची आई आणि तिच्यासाठी कामवाली, असं आहे काय? ठीक आहे. आता हे भेटली म्हणे रेकॉर्डिंग. आता बाजी मा हातात आहे. आता हिची बाजी मा हातात आहे. आताच तर मी मा पोराले सांगत नाही, थोडा खेळ खेळतो आणि मा पोरगा तर असला का मग त्याला हे रेकॉर्डिंग चालू करून ऐकवतो. मग माहित पडते तो बायकोले म्हणते काय आणि आईले म्हणते काय, त्याचं त्याला माहित. काय म्हणते त्याचं ऐकूनच घेईन मी. मग फैसला मा हाती. मग हेच रेकॉर्डिंग त्याच्या बाबाला ऐकवून मग त्याच्या बाबा करते फैसला, कोणता फैसला करायचा आहे तो.